नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 29 जुलै 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून त्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान मंजूर केलेलं आहे। निधी वितरित करण्याकरिता मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, आमच्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत का, मी पात्र आहे का, याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी 84 लाख शेतकरी पात्र आहेत आणि ते 84 लाख शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील पात्र आहेत, तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे, याचबरोबर मित्रांनो पैसे कधीपासून येणार हे सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या खात्यामध्ये येणार, याचबरोबर कशा पद्धतीने पैशाचं वितरण होणार, यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागणार का अर्ज करावे लागणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला किंवा या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर कापूस व सोयाबीनचे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। 29 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच 10,000 रुपये प्रति शेतकरी अशा पद्धतीची निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकूण राज्यातील जवळपास 84 लाख शेतकरी पात्र आहेत। आता हे शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील पात्र आहेत हे आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये प्रामुख्याने जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, याचबरोबर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, याचबरोबर सोलापूर, जळगाव, नंदुरबार, याचबरोबर धुळे, नाशिक, याचबरोबर सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्याचा समावेश आहे। याचबरोबर रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या सर्व जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर आपण बघितलं तर या सर्व जिल्ह्यापैकी जालना असेल, बीड असेल, लातूर असेल, याचबरोबर धाराशिव असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा या मराठवाड्यातील जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी पात्र आहेत। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। या जिल्ह्यातील मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी या योजनेकरिता सर्वात जास्त शेतकरी पात्र केलेले आहेत, कारण या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापसाची नोंद ई पीक पाहणीद्वारे शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणामध्ये केलेली आहे। आणि जवळपास राज्यातील 34 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 रोजी खरीप हंगाम 2023ला म्हणजे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची नोंद ई पीक पाहणीद्वारे केलेली होती, त्या शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण होणार आहे। आणि एकंदरीत कापसासाठी 1,548 कोटी 34 लाख, सोयाबीनसाठी 2,646 कोटी 34 लाख आणि एकूण 84 लाख शेतकऱ्यांना जवळपास 4,194 कोटी 68 लाख रुपयाचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याकरिता 29 जुलै 2024 रोजी शासन मान्यता देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्यांना कमीत कमी 20 गुंठे, जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत मर्यादा अशा पद्धतीने मदत दिली जाणार आहे। म्हणजेच कमीत कमी 1,000 रुपये ते जास्तीत जास्त प्रति शेतकरी 10,000 रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता या योजनेकरिता कोणते शेतकरी पात्र होतील, कोणते शेतकरी पात्र राहतील, कोणते शेतकरी अपात्र राहतील, हे आपण सर्वप्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023ची ई पीक पाहणी केलेली आहे, असे शेतकरी या सोयाबीन आणि कापसाच्या अनुदानासाठी पात्र राहतील। आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाची ई पीक पाहणी नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत दिली जाणार आहे। आणि जवळपास ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023ला म्हणजे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये 2023च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर केली, ई पीक पाहणीद्वारे केलेली आहे, त्यानुसार जेवढं तुमचं क्षेत्र त्या ठिकाणी तुम्ही टाकलेलं आहे ऑनलाईन, त्याच क्षेत्रानुसार तुम्हाला मदत दिली जाणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ई पीक पाहणी केली नसेल तरी तुम्ही सोयाबीनची लागवड जर गेल्या वर्षी केलेली असेल तर तुम्हाला मदत भेटणार नाही। तुमचे पुरावे आता संपूर्ण जे ई पीक पाहणीद्वारे जे आहेत ते तुमच्या सातबाऱ्यावरती दिसत आहेत, त्यामुळे त्यानुसार तुम्हाला मदत दिली जाणार आहे। आणि शासनाच्या माध्यमातून आजपासून हे संपूर्ण डेटा ई पीक पाहणीचा जे काही गेल्या वर्षीचा जो आहे गोळा करण्याचं काम सुरू आहे, कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न, आता हे पैसे कसे येणार, केवायसी होणार का, अर्ज करावे लागणार। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आता हे जे काही पैसे आहेत डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर
ट्रान्सफरद्वारे थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। याचबरोबर आता यासाठी KYC होणार का, अर्ज करावे लागणार, हे मात्र शासनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं नाही। परंतु जिथपर्यंत माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की हे पैसे KYC करायची गरज नाही, अर्जही करायची गरज नाही। जे काही तुमची संपूर्ण जे काही डेटा आहे जो शासनाच्या माध्यमातून कलेक्ट करून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे दिले जाणार, जसे की नमो शेतकरी योजनेचे येतात, PM किसानचे येतात, त्याच पद्धतीने याचं सुद्धा वितरण होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता पाहता या निधीचं वितरण लवकर होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे पैसे आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, हे पैसे कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार? आता जवळपास 15 ऑगस्ट 2024 पर्यंत या निधी हे जे काही पैसे जे आहेत किंवा हे संपूर्ण डेटा जो आहे शासनाच्या माध्यमातून कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे आणि 15 ऑगस्ट पासून या निधीचं वितरण व्हायला सुरुवात होईल अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटचा आणि सोपा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आहे, जर एखाद्या शेतकऱ्याचा कापूस 2 हेक्टर आणि सोयाबीन 2 हेक्टर असं मिळून 4 हेक्टर जर असेल तर ही मदत फक्त 2च हेक्टर भेटणार का, किंवा कापसाचे 2 हेक्टर अलग आणि सोयाबीनचा 2 हेक्टर अलग असं भेटणार का, ही मी तुम्हाला पुढच्या 20 सेकंदामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर एखाद्या शेतकऱ्याचा कापूस 2 हेक्टर आणि सोयाबीन 2 हेक्टर जर असेल तर त्या शेतकऱ्यांना कापसाचे 2 हेक्टरचे 10,000 आणि सोयाबीनच्या 2 हेक्टरचे 10,000 रुपये म्हणजे त्या शेतकऱ्याला 20,000 रुपये भेटू शकतात। आम्ही कृषी आयुक्तालयाशी संपर्क केला आणि त्यांना विचारलं की अशा पद्धतीचा प्रश्न आहे, तर असे पैसे भेटणार का? तर त्यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे की 2 हेक्टरपर्यंत मर्यादा फक्त एका पिकासाठी आहे। जर सोयाबीनचं तुमचं जर 3 हेक्टर असेल तर तुम्हाला 2 हेक्टर भेटेल, परंतु कापसाचं 2 हेक्टर असेल तर तेही तुम्हाला भेटेल, म्हणजे 2-2 हेक्टर प्रत्येक पिकासाठी असं 4 हेक्टरपर्यंत तुम्हाला मदत भेटू शकते। म्हणजे 20,000 रुपयापर्यंत ही मदत 10,000 रुपये नसून 20,000 रुपयापर्यंत भेटू शकते, परंतु फक्त वेगवेगळ्या 2 पिकासाठी, एकाच पिकासाठी नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने राज्य सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर कापूस आणि सोयाबीनचे भावांतर योजना आणण्यात आली होती आणि त्याच भावांतर योजनेला आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे आणि 29 जुलै 2024 रोजी शासन निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या GR या GRच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो, जर आपण बघितलं तर ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पीक पाहणीची नोंद केली नव्हती त्या शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळलं जाणार आहे। ज्या काही या GRच्या किंवा या योजनेच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या सूचनेनुसार संपूर्ण निधीचं वितरण होणार आहे आणि विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट झाल्याच्या नंतर जे काही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे ती लागणार आहे, त्यामुळे त्याच्या अगोदरच या निधीचं वितरण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।